स्नेहा काय चाललंय हे तुझं? अगं मी रात्री 3 वाजेपर्यंत रील स्क्रॉल करत असते. माझ्या अंगात तर काही जीवच नाही राहिलाय. जरा धावायला गेली की धाप लागते. कसं झालं हे आयुष्य? माझे तर एक्झाम्स टीचरने एवढे सारे असाइनमेंट दिलेत, त्यावरनं प्रेझेंटेशन आलेत आणि मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे. अरे काय मित्रांनो, गार्डनमध्ये बसून पण तुमचे चेहरे असे पडलेले काय आहेत? आजचं वातावरण बघितलं का, किती फ्रेश वाटतंय. तू तर सुपरमॅन आहेस, क्रिकेटमध्ये पण मॅन ऑफ द मॅच आहेस. आणि अभ्यासात पण हुशार आहेस. आमचं तर जगणंच अवघड झालं. आणि तू तर दीक्षा वगैरे घेतली आहेस ना. आम्हाला वाटलं तू तर बोरिंग होशील, पण तू तर पहिल्यापेक्षा खूप ॲक्टिव्ह झाला आहेस. अरे मित्रांनो, हाच तर गैरसमज आहे ना तुमचा. अनेकांना वाटतं अध्यात्म म्हणजे घरदार सोडून हिमालयात जाऊन बसणं किंवा माळ जपणं. पण माझ्या गुरूंनी मला शिकवलं आहे की अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याची कला. म्हणजे नक्की काय? त्यांनी अभ्यासात कसा मन लागतो? जेव्हा मी दीक्षा घेतली आणि साधना सुरू केली, तेव्हापासून माझं मन इकडे तिकडे भटकत नाही. त्यामुळे माझं अभ्यासामध्ये लक्ष लागतं. तुझं एंटरटेनमेंट कसं होतं रे? तुम्हाला रील बघून पार्टीला जाऊन जो आनंद मिळतो तो तात्पुरता असतो. पण मी जेव्हा सकाळी उठून मेडिटेशन करतो, तो जो आनंद मला मिळतो ना, तो पूर्ण दिवस टिकतो. वा, मलाही शिकायचं आहे. मोबाईलच्या बाहेर एक सुंदर जग आहे, मलाही आता कळतंय. अध्यात्म म्हणजे फक्त भक्ती नाही. अध्यात्म म्हणजे ही जीवनाची शक्ती आहे. चला आपणही आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊया.